तू आमच्या अंतःकरणात ओतप्रोत भर. आम्ही सर्व तुझी लेकरे आहोत याचे आम्हाला कदापि विस्मरण होऊ देऊ नकोस. आपसातील वांशिक व सांस्कृतिक भिन्नता विसरून मानव जातीची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला दे. सर्वांना नेहमी मदतीची गरज असते ही जाणीव ठेवून मदतीचा हात सतत पुढे करण्यास प्रवृत्त कर. हे प्रभो, आम्ही नेहमी सेवा तत्पर राहावे म्हणून तू आमच्या पाठीशी राहा. आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याची प्रचिती यावी आणि इनरव्हील चिन्हाचा बोध चिन्हाचा सन्मान राहावा यासाठी आम्हाला सतत प्रयत्नशील ठेव. थँक्यू. धन्यवाद रश्मी. यानंतर आपल्या इनरव्हील क्लबची दीप प्रज्वलनाचा हा सोहळा संपन्न आपण करत आहोत. सेवाभावाची ज्योत अखंड तेवत ठेवूया. प्रत्येक उपक्रमातून एका नव्या जीवनाला आशेचा किरण देऊया. नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असते आणि हे सर्व नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व असलेले सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, लातूरचं भूषण असलेले आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन होत आहे. इनरव्हील प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. डिस्ट्रिक्ट हिवंतरीच्या सेक्रेटरी नेत्राजी भक्कड मॅम यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जाते. दीप प्रज्वलन होत आहे. स्टेजवरील मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. सेवेची खरी ओळख शब्दात नव्हे तर ती कृतीतून उमटते. तर सर्वजणच समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करत असतात. हा इनरव्हील क्लबचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मान्यवरांना विनंती आहे की रौप्य महोत्सवी वर्षाचं जे लोगो आहे त्याचंही आपण या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे. अजून त्यांची सेवा घडावी. आज 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत या समाजसेवेची. त्याबद्दल या ठिकाणी इनॉग्रेशन झाले. आदरणीय साहेब, अनेकासाठी झालात वटवृक्ष तुम्ही, अनेकासाठी झालात वटवृक्ष तुम्ही. माणुसकीच्या तर उभ्या केल्या इमारती, सर्व काही मिळते कष्ट करोनी. असे आपण सांगता अंतःकरणातून, असे आपण सांगता अंतःकरणातून. असे आदरणीय साहेब, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, लातूरचे भूषण असलेले सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार झालेला आहे. यानंतर माजी आमदार बबरूजी खंदाडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी इनरव्हीलच्या नूतन सेक्रेटरी शिवालिका कुलदीप फाके. अस्तित्व संपले तरी सुगंध दरवळत राहावा, अस्तित्व संपले तरी सुगंध दरवळत राहावा असे म्हणणारे आमचे खंदाडे साहेब. माजी आमदार बबरूजी खंदाडे साहेब यांचा या ठिकाणी ध्यास सेवेचा वसा मैत्री होतो आहे. सहजता और समर्पणता का सुंदर मिसाल हमारे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी नेत्राजी. नेत्रा यानी आंखों का नूर, वो सबको देखती है प्यार भरपूर, ऐसी हमारी नेत्राजी. उत्साही नित्यनवी कामाची उर्मी स्पष्ट माध्यमातून शिक्षण ज्ञानरूपी दान या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये शिवणंत टेकडी आणि पूर्ण हिंदी परिवार या कार्यामध्ये त्यांनी शिक्षणाच्या समाजसेवेच्या कार्यामध्ये वाहून घेतलेला आहे. तर सन्माननीय तात्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. तात्यांबद्दल मी असं म्हणेन, तात्या म्हणतात लहरों से डरकर नौका पार नहीं होती. अहो लहरों से डरकर नौका पार. इनरव्हील क्लब, रोटरी क्लबच्या वतीनं सर्वांचं शब्दसुमन सुंदर कार्य केलेलं आहे. 2025-26 मध्ये बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना. त्यासोबतच त्यांनी 110 प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत, 11 मेडिकल कॅम्प घेतलेले आहेत, 20 शाळांना मदत केली. त्यामध्ये LED TV, क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे. पूरग्रस्तांना मदत, सिनियर सिटीजन, पर्यावरण, 101 झाडं लावून वृक्षारोपण म्हणजे पर्यावरणाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. तर विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी आपली वेगळी ओळख या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सन्माननीय बाबासाहेब पाटील एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्ष असे सहकार मंत्री माननीय सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांना विनंती आहे आपण शुभेच्छा द्या. आज आपण इनरव्हील क्लब अहमदपूर पदवीधर सोहळा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेल्या नेत्रा भाकड
जिल्हा सचिव इनोव्हेल क्लब लातूर, राज्य माझे मित्र शिवानंदजी हेंगणे, ॲडव्होकेट भारतभूषण क्षीरसागर साहेब, डॉक्टर ॲडव्होकेट अजिंक्य भैया चामे नगरसेवक, कुलदीप भाके, प्राध्यापक धर्मा माने सर, उद्योजक माझे मित्र महेंद्रजी खंडागळे साहेब, सौ खंडागळे ताई, डॉक्टर चंद्रकांतजी उबिले साहेब, श्रीमती आशाताई बहनजी, श्रीमती दर्शनताई हेगणे, डॉक्टर विजयजी मजगे साहेब, प्रतिष्ठित व्यापारी माधवरावजी वत्से, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असलेले माझे मित्र नाही, आमचा मुलगा आशिष गुलाले, धीरज रेडे, केडी बिराजदार, धनंजयजी प्रथमा, गंगाधरजी पेशेवाड, महेश महाजन, अनिलजी चवळे सर, मेघराजजी, उपस्थित असलेले सर्व निमंत्रित पाहुणे, बंधू आणि भगिनींना आणि पत्रकार मित्र, आज इनोव्हेल क्लबचा पदग्रहण सोहळा होत आहे आणि आमच्या मुलाचीच मुलगी रजनी महाजन हे अध्यक्ष होत आहे. महेशचं कौतुक करायला पाहिजे, त्यांनी संधी दिली. जसं यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते, तसंच स्त्रीच्या पाठीमागं देखील पुरुष मारल्यामुळं कामाला खूप न्याय भेटू शकतो. आणि हे 25 वर्ष ह्या इनोव्हेल क्लबचं चाललं. माझा आणि रोटरी क्लबचा अनेक वर्षापासूनचा संबंध आहे. प्रत्येक वर्षी रोटरी क्लब मला बोलवतात, मी येत असतो. यावर्षी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला, राज्यामध्ये आपल्या माहितीचं सरकार आलं आणि सरकार मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी मिळाली. आभाराच्या दिवशी सांगितलं होतं सगळ्या नागरिकांना की आता थोडं समजून घ्यावं लागेल. पूर्वी जसं प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित राहत होतो, पण आता वेळ मिळाली, मी असलो तर येत जाईल. त्याप्रमाणे मजगे सरांचा, आमचे हेंगणे सरांचा हडुतीमध्ये कार्यक्रम दगडाचा होता. त्या दिवशी मी निमंत्रित होतो, पण अधिवेशन चालू असल्यामुळं आणि माझा विषय खूप लागले होते त्या दिवशी. त्याच्यामुळे त्यांना घरी जाऊन शुभेच्छा देऊन मी पुढे गेलो. रोटरी क्लब आणि इनोव्हेल क्लबचं काय नातं आहे, तिकडे जे लोक काम करतात त्यांच्या मालकी सगळे ह्या क्लबमध्ये काम करतात. हे असं नातं आमचं दृढ नातं आहे. लोकांना वाटतं असं की रोटरी क्लब असो की इनोव्हेल क्लब म्हणजे काय नाही, बहुत मजा. बरेच लोक एखादी गोष्ट माहिती नसताना त्याचा ओपिनियन देत असतात. उदाहरण सांगायचं म्हणजे मलाही बरेच वेळ लोक भेटतात, आम्हाला असं वाटलं नव्हतं तुम्ही एवढे फ्री असता. माझा दुसरा सवाल आहे की मी असं वाटत नव्हतं पण असं वाटतो, हे कुठून तुम्ही काढलं? म्हणजे माणूस काय करतोय, एखाद्याचं भाष्य ऐकतोय बोलताना, भाऊसाहेब पाटील असं आहे, परत असं आहे, असं आहे, त्याच्या त्याला ट्रीटमेंट भेटली त्याप्रमाणे सांगत राहत आहे आणि मग त्याच्याप्रमाणे ती माणूस त्या माणसाकडे बघत राहतो. आम्ही म्हणजे काही अभिप्राय नाही, कुणी बी यावर काही लिहून जावं. आमचं मूल्य, आमचं तत्व, आमचं थिअरी ठरलेली आहे. आपण कसं वागायचं, आपल्या या आपला जो काम करायचा व्यवसाय आहे त्याला शेवटी असंच वागावं लागेल. मग पुन्हा भेट झाल्यानंतर म्हणतात की तुमच्याबद्दल आम्ही ऐकत होतो ते वेगळं आहे, प्रत्यक्षात वेगळं आहे. ठीक आहे, त्यांचं मत बरोबर आहे, आमचं मत बरोबर आहे. पण या रोटरी क्लब आणि इनोव्हेल क्लबच्या संदर्भामध्ये मला जे काही वाटतं भूषण त्यांच्याबद्दलचं कौतुक, कारण
दिला तुला बी दिला मला पण मन आहे ना एक सबमिलला बघायचं सांगायचं तात्पर्य की यांचाही आशीर्वाद शुभेच्छा आम्हाला असतातच. आणि मग ज्यावेळेस एखादी संधी आपल्याला भेटली त्यावेळेस संधीला आपण त्या संधीचं सोनं वाचतो. मग एवढी मोठी जबाबदारी भेटली राज्याची सहकार मंत्री म्हणजे आपला फार काही संबंध नाही, परंतु खूप मोठं काम आणि खूप मोठी व्याप्ती आहे याची. तसं बघितलं तर आज नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करण्याचं आहे. पुन्हा देशामध्ये राज्यामध्येच हे सहकार चळवळ होती. खरं तर माझ्या पूर्वजांचे मी विशेष करून आभार मानतो की त्यांनी या ब्रिटिशाच्या कालखंडामध्ये आपल्या सहकारी चळवळीचे बीजरोपण लावलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र या सहकार क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर जगामध्ये आहे. तुम्हाला कळवं तुलना म्हणून सांगतो की राज्यामध्ये जेवढे एम्प्लॉईज या सहकार क्षेत्रामध्ये सरकारी योजनेमध्ये काम करतात त्याच्या बरोबर या क्षेत्रामध्ये काम करतात. सहकार आणि इंडिव्हिज्युअल क्लबचं काही वेगळं नाही. जसं सहकार एकामेका सहाय्य करू अगोगे धरू सुपंत खंदकर साहेब इकडे जसे आपल्या तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवल्या. तुकारामाचा गाथा जरी वाचला असेल तर सहकार करून त्या माणसाला सगळे करू शकते. बीजाबद्दल पेरण्याबद्दलचं म्हणतो त्यांनी सांगितलंय पेरणी करायची असेल घरामध्ये जर एखादी भट कापला असला आणि त्याचं अंत्यविधी करण्याच्या अगोदर पेरावं. त्याच्या मड्यावर त्याच्यावर पाय देऊन त्या पेरणी करा असे तुकाराम महाराजांना सांगितलं ना. तुकाराम महाराजांचं प्रमाण अगदी सत्य खरं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये देह कराचा धन कुबेराचा ठेविले तैसे आनंदी राहावे चित्ती असू द्यावे समाधान. पण याचा अर्थाचा विपर्यास लोकांनी केलाय. काय म्हणते की बाबा आम्हाला तुकारामाला सांगितलंय की आराम राहायचं निवांत खायचं. तसं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले तुकाराम की कष्ट करायचं मेहनत करायचं कष्टानं कमाई करायची त्याच्यामध्ये संसारात आणून घ्यायचा. बहिणीचं कौतुक करायचं आत्याचं करायचं मावशीचं करायचं आई वडिलांची सेवा करायची हे शास्त्रात सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी जे म्हणले ठेविले तैसे आनंदी घ्यावे. समजा आता माझा देह चित्तीला आहे माझी उंची काहीतरी आहे 5-8 काहीतरी असं किंवा माझा कलर सावळा आहे म्हणजे ठेविले तैसे आनंदी. जसं आता शरीर याच्यात बदल करता येणार आहे का नाही. पण त्याचा अर्थ जवळसं विपर्यास केला की तसं नाही की मस्त गरिबीत राहायचं काम करायचं नाही आराम नाम स्मरण करायचं. परमेश्वराला देखील कर्माचे कष्टही देखील सांगितलं महाभारतामध्ये. फिलॉसॉफी म्हणजे काय फिलॉसॉफी युद्धावर ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस अर्जुन तयार होईना गेला युद्ध करायला त्यावेळेस तेच तिथं सांगितले. ते फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान की तू कर्म कर तुला कर्माशिवाय पर्याय नाही. ते म्हणणारे सगळे नातेवाईक आहे माझे नातेवाईकाला म्हणून मी कसं राज्य करू. तुला फक्त क्रेडिट द्यायचंय मला तुझ्यापेक्षा बलशाली माझ्यासमोर आहे पण तुला जगाचा जगजेता श्रेष्ठ ठरवायचा आहे अर्जुना लक्षात ठेव. आणि बघ त्याच्यानंतर ती युद्ध करायला सुरुवात केला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की तुकाराम महाराजांनी सांगितलंय त्याचे अनेक अभंगामध्ये आपल्याला अर्थ सापडेल. त्या उक्तीप्रमाणे सहकार क्षेत्र आणि इंडिव्हिज्युअल क्लब आणि रोटरी क्लब हे सामने आहे. दोघांचं काम करायची जी भूमिका आहे ती सारखी आहे. जे आपल्याकडे आहे म्हणजे काही निधीच द्यावा असं नाही. आपल्यापाशी ज्ञान आहे इतराला द्यावं चांगली इतराशी सांगावं आणि मोठे करावं. आपल्यापाशी जे ज्ञान आहे ते इतराला सांगावं उपयोगात यावं. सांगायचं तात्पर्य हे तत्वज्ञान हे तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलेलं आहे. आणि आज जे तुम्ही काम करता राहिल्यानो आज तर आमची कन्या माझ्या मित्राची मुलगी आहे. आज एका हिलरी क्लबचे अध्यक्ष होते त्याचा अभिमान मला आहे. आणि मला निमंत्रण दिल्यावर म्हणजे आपण देखील आज जायला पाहिजे. निवडणुकीला जावं असं काही नाही. लोक निवडणुकीलाच येतात निवडणुकीला बोलून काही बोलून तरी भेटतात. सांगायचं तात्पर्य की हे सातत्य असलं पाहिजे. कोणत्याही कामामध्ये सातत्य असल्याशिवाय त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट आपल्याला रिझल्ट मिळू शकत नाही. त्यांच्याकडून शिकायसारख्या ह्याच गोष्टी आहेत
की ह्याच्याकडे सातत्य, कामामध्ये सातत्य आहे आणि समाज उपयोग, याचं डिव्होशन आहे, याचा त्याग आहे. आपल्यापाशी जे आहे ते आपण समाजाला उपेक्षित, समाजाला काही आपल्याला देता येते का, देण्याचं ते काम करतात. त्यांच्याकडून शिस्त आहे खूप शिकायसारखी. आल्यावर शिवाय आपल्याला मग त्यांचं काय ते ठरलं ते ठरवून द्या. तुम्ही म्हणता इथे मंत्री आहे, प्रोटोकॉल वेगळा आहे, नाही म्हणून आपण बाजूला बसू, ते नाही निवड बरी बसू दे तुम्हाला. इथे एखादी काम त्याच्या बरोबर चालत असेल तर त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. की तिथे जाऊन जर बसलो मी मंत्री, माझा अपमान आहे, माझ्या अगोदर सत्कार झाला पाहिजे, मला ट्रीटमेंट चांगली भेटली पाहिजे, त्यांचंही तत्व आहे ना. सांगायचं तात्पर्य की त्यांनी एक अतिशय सुटसुटीतपणा केलेला आहे. आपल्याकडं जर ठरलं असलं वर्षाला 1.5 वर्षाला नगराध्यक्ष बदलायचा असला केस कोणी बदलत नाही. खुर्चीला हातमध्ये घालून बसते, आता नाही देणार म्हणजे खुर्ची. पण ह्यांच्या मात्र बघा त्यांचा कार्यकाळ संपला की लगेच कार्यकाळ घेणार. शिस्तीमध्ये आता ती गुन्हेगाराला पहिल्याच्या अध्यक्षांनी दुसऱ्याचं स्वागत करायचं आणि जे काही आहे तिथे डॉक्युमेंट्स आणि चार्ज हे सगळं देऊन टाकतात. म्हणजे इथं जे काही राजकीय लोक आहेत ते माझ्या असेल सगळ्यांनी ह्यांच्याकडून हे शिकावं लागतं. खुर्चीच्या खाली हात घालून घालून नव्हतं, खुर्ची ओढायला तरी सोडायला हे काय सारखं मिळते. म्हणून ह्या कार्यक्रमाला यावं लागतं. त्याला ठेवा तुम्ही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ती वेळेच्या वेळेला लोकशाही आपली 5 वर्षाला इलेक्शन झालं पाहिजे. आता आम्ही कायद्यामध्ये बदल केला, रूपांतर केलाय. 5 वर्षात इलेक्शन नाही झालं, हा तुमचा टाईम प्रोग्राम ज्या द्या सगळ्या वेगळ्याच प्रशासन. कारण मग एकाला संधी भेटतात, या ना तुम्ही लोकांच्या समोर उभा राहा. काही लोकांनी नाव ठेवून आम्हाला ठेवू द्या. अरे घराणीशाही कधी म्हणतात. आपण जर घरातला माणूस पुन्हा पुन्हा उचलून महत्वाच्या जागेवर जर बशीत असलो, नॉमिनेट करत असलो तर त्याला घराणीशाही म्हणा. माझ्या मुलाला लोकांनी म्हणजे उभार द्या, त्याला उभारायची इच्छा असली तर उभारच द्या. आणि मग लोकांनी मग कन्व्हिन्स केले तर नका बाबा मला काम करून खाऊ द्या. ते धैर्याचा दुरुस्त आहे. आता म्हणजे तू आला तसं धैर्याला काही ताण नाही म्हणलं आपल्याला. कारण राजकारणात देखील चांगल्या लोकांची गरज आहे. म्हणून एक लक्षात ठेव. तू म्हणत असतील आम्हाला की ते बसलेत आमचे व्यापारी बरेचसे ते म्हणत असतील किंवा आमचं काय काम आहे संबंध राजकारणात. लक्षात ठेवा, चुकीचे माणसं जर सत्तेत आले तर तुम्हाला खाऊन देतात. हे लक्षात घ्या. तुम्ही येऊ नका राजकारणात, नका भाग घ्या. पण चांगले कोण लोक आहेत त्यांना मात्र सत्तेत आणलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. नसेल तर खूप नुकसान होत आहे. बघितलं आपण पश्चिम बंगालमध्ये ममताकडे टाटाने कारखाना घेतला होता, त्यांनी घालून दिला नाही. त्यावेळेस मुख्यमंत्री मोदी साहेब होते, त्यांनी गुजरातमध्ये घेतला. म्हणजे एक जर चुकीचा माणूस राज्याचा प्रमुख असतो की जिल्ह्याचा असतो की तालुक्याचा असतो म्हणजे ग्रामपंचायत असतो, तिथं जर चुकीचा बसला तर पूर्ण त्या मतदारसंघाचा वापर होत आहे. म्हणून आपण व्यवसाय बी करत असलो तर आपला व्यवसाय करताना लक्ष तिकडं असावं आणि दुसरा डोळा तिकडं असावा. किंवा राज्यकर्ते बरोबर आहेत का, चांगलं काम करून आहेत का, व्यापाराला सपोर्ट आहे का, तरुणाला सपोर्ट आहे का, महिलांचं सुरक्षित आहे का, शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे का, पेपर तर पूर्ण गेला आहे ना, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं. नाही झालं तर काय होतं आपण बघूला 2 दिवसात. हे सांगायचं तात्पर्य की हे सगळं आपल्याला चांगले माणसं आले पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्हाला काही कारण नाही की प्रेमाखातर आमच्या मुलींनी वाचन आम्हाला बोलवलं, महेशने देखील बोलवला. महेश आज उलटं दिसायला सगळं. महेश आज कपडे तरी चांगले घालायचे. तुझा कार्यक्रम पहिली चांगले कपडे घालून चांगलं कार्यक्रम आहे. पण हा सूत्रसंचालन चांगलं केलं. त्या दिवशी एवढं गवाळा करावं सूत्र चांगलं बोलतं, ऍक्टिव्ह आहे, डायनामिक आहे. आता असं नाहीच ना, तुझं आजपासून आलं पाहिजे की माझी मंडळी मोठे चांगलं आहे, मोठेपण आहे ना बेटा. म्हणून आता सपोर्ट केला, धन्यवाद. तुला बेटा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, जिथं जिथं काही कमी असेल, वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल, या सगळ्या महिला करतात. म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अशाच प्रकारचं तुमच्या हातून काम हवं. आमच्या बहिणीत आहे, आम्हालाही त्या मार्गदर्शन करतात, बोलवतात. म्हणजे सगळ्या गोष्टीचं मिळून हे प्रकार असू शकतं. आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. तुझ्या हातून चांगलं काम घडावं असा आशीर्वाद मी देतो. मी वडील लाख प्रमाणात तुझे वडील आणि मी मित्रच होतो, म्हणून या ठिकाणी तू असं काही समजायचं कारण नाही. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद साहेब. खरं तर आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते इतरांना द्यावे. कामात सातत्य असल्याशिवाय खरंच रिझल्ट मिळत नाही. रोटरी आणि इनरव्हील ही एक सारखं काम करणारी संस्था आहे. यानंतर माझे आमदार